पेरणीची घाई करू नका असं आवाहन आता शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेरणीची घाई नको, वादळी पावसाचा मान्सूनशी संबंध नाही, त्यामुळे स्थिर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना म्हटलंय। पावसाबद्दल एक चिंता करायला लावणारी बातमी आता समोर आली आहे। आताच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे, जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नसल्याची चिंताजनक माहिती आता समोर आली आहे। या 8 जिल्ह्यांमध्ये पहिल्या पेरणीला पाऊस नसल्यामुळे शेतकरी बांधव चांगल्यापैकी चिंतेमध्ये आहेत। 2026 हे एल लिनोचं वर्ष असल्याने गेल्या 50 वर्षामध्ये कधीही न घडलेली अशी मोठी माहिती आता शेतकरी बांधवांनो समोर आली आहे। जवळपास 8 जिल्हे दुष्काळ काळ मध्ये जाहीर करण्यात आले। या 8 जिल्ह्यांमध्ये पहिल्या पेरणीला पाऊस नसल्याची मोठी माहिती समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये जे काय भीती निर्माण होत होती तेच या ठिकाणी आता भीतीदायक म्हणजेच की पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण, मराठवाडा अशा अनेक भागांमध्ये खरा मान्सूनचा पाऊस नेमके कधी सुरू होणार आहे, तसेच पेरणीला शेतकरी बांधवांनी नेमकी कधीपासून सुरुवात करावी, कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये जून जुलै या महिन्यामध्ये पाऊस खंड पडणार आहे, याची सर्व माहिती आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे समोर आल्या। सध्याला वातावरणाकडे जर पाहिलं तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी वाटू लागलंय की म्हणजेच की दुष्काळ पडण्याची शक्यता दाट या ठिकाणी निर्माण झाली आहे। वातावरणामध्ये कोरडे वारे आणि म्हणजेच की उन्हाचा तडाखा बसू लागलाय। मागच्या 2025 वर्षाचा जर विचार केला तर जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांनो मागच्या वर्षी इतका पाऊस पडत होता की शेतकरी बांधवांना पाऊस मागच्या वर्षी नकोसा वाटत होता। परंतु अचानकपणे या 8 जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये यावर्षी या जून महिन्यामध्ये हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे वेगळीच माहिती आता तुम्हाला इथून पुढे या 2 महिन्यामध्ये पाहायला मिळत आहे। जवळपास 90% वरती शेतकरी पावसावरती अवलंबून असतात। तुम्हाला सुद्धा चांगलंच माहित आहे, अनेक शेतकरी बांधव सोयाबीन पीक असेल, कापूस पीक असेल, कुणी बाजरी पीक पेरणार आहे तर कुणी तूर पीक पेरणार आहे। शेतकरी बांधवांनो, तर तुम्ही इतर कोणताही पीक पेरण्याचा विचार करू लागले असेल तर तुम्ही आता शेतकरी बांधवांनो या ठिकाणी स्पष्टपणे सावधान व्हायचंय। मान्सून पावसाला जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये 8 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे शेतकरी बांधवांनो ब्रेक लागलाय। आजच मुख्यमंत्र्यांनी शेतकरी बांधवांना सांगितलंय, हवामान खात्याकडून जी माहिती येते तशा प्रकारेच तुम्ही पेरण्या करा, अन्यथा पेरण्या या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुमच्या वाया जातील, फेल जातील। जर जून आणि जुलै महिन्यामध्ये अजिबात तुमच्या म्हणजेच की जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही तर पूर्णपणे तुमच्या या पहिल्या पेरण्या शेतकरी बांधवांनो फेल जाणार। त्यामुळे आता कुठेतरी शेतकरी बांधवांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे जर का तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही सुद्धा पहिल्या पेरणीचा विचार करत असाल, पावसांची वाट बघत असाल, तर जून आणि जुलै या कालखंडामध्ये कोणकोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये पाऊस आता या ठिकाणी विश्रांती घेणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस समकालिक पडणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस अति मुसळधार पडणार आहे, आता याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, एप्रिल आणि मे मागच्या म्हणजेच की महिन्यामध्ये वर्षामध्ये जो काय अवकाळी पाऊस झाला तर तो 2025 मध्ये कशा प्रकारे पडलेला आहे ते तुम्ही सुद्धा म्हणजेच की अपेक्षित केलेला आहे। कुठे गारा या ठिकाणी पडल्या, कुठे शेती पिकांचं नुकसान झालं, कुठे वारे वादळे जास्त होते। इतका भयंकर पाऊस 2025 मागच्या एप्रिल आणि मे मध्ये पडलेला होता। जून आणि जुलै मध्ये मागच्या 2025 मध्ये शेतकरी बांधवांनो पाऊस पडला होता। आता शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडलाय की 2026 मध्ये जून आणि जुलै मध्ये नेमकी कधी आमच्या म्हणजेच की जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल। शेतकरी मित्रांनो, 2026 मध्ये नेमकी पावसाचा काय अंदाज राहणार आहे? कालच्या एका अपडेटनुसार तंत्रज्ञानांनी असं या ठिकाणी स्पष्टपणे केलं आहे की या वर्षी एल लिनोचं वर्ष असल्यामुळे मान्सून पाऊस या ठिकाणी शेतकरी बांधवांना धोका देणार असल्याचं या ठिकाणी लक्षात आलंय। काही तंत्रज्ञानी शेतकरी बांधवांनो असे सांगतात की 20 जून नंतर म्हणजेच की काही जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस जोरदार पडेल। काही हवामान तज्ञ असे सांगतात की 25 जून नंतर पाऊस जास्त पडेल। कोण शेतकरी बांधवांनो तुम्हाला त्यांच्या पद्धतीने सांगत असतं, पण काल सायंकाळी आलेल्या एक नवीन अंदाजानुसार, नवीन हवामान अपडेटनुसार मान्सून पाऊस या ठिकाणी या 8 जिल्ह्यांमध्ये 2 महिने ब्रेक घेणार असल्याचं अशी मोठी माहिती समोर आली आहे। त्यामुळे कोणकोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांनो मान्सून पावसाचं आगमन होणार नाही किंवा मान्सून पावसाचं शेतकरी बांधवांनो लेट आगमन होणार आहे,
नेमकं हवामान खात्याने याबद्दल काय काय म्हटलेलं आहे, तुम्हाला नेमकी इथून पुढे शेतकरी बांधवांनो काय काय काळजी घ्यायची आहे, इथून पुढे तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे, कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यामध्ये शेतकरी बांधवांनो मान्सून पाऊस पडणार नाही, या ठिकाणी जिल्ह्यांची आणि तालुक्यांची नावे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे सांगण्यात आलंय की 8 जिल्ह्यांमध्ये पाऊस 2 महिने विश्रांती घेणार आहे, त्यामुळे सावधान व्हायचं आहे. तुम्हाला राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळतोय. सगळ्या शेतकरी बांधवांना वाटत होतं की अवकाळी पाऊस या ठिकाणी गारांचा पडलाय म्हटल्यावरती मान्सून पाऊस धुमाकूळ घालील असं वाटत होतं, परंतु सर्व काय आता शेतकरी बांधवांना उलट होताना आपलं सर्वांना पाहायला मिळतंय. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मान्सून पावसाबद्दल एक नवीन वातावरण आपण सर्वांना शेतकरी बांधवांना बघायला मिळतंय. सध्या स्थितीला जर आपण पाहिलं तर पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे, कोरडे वारे या ठिकाणी वाहू लागले. तर आता शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस थोडासा लेट येणार आहे. तर बघा, तुमचा जिल्हा जर का आलेला असेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या दिवशी पेरणी करायची, नेमके कोणत्या तारखेला पेरणी करायची, कसा पाऊस तुमच्या मान्सून येणार आहे, आता तुमचा जिल्हा यामध्ये येतो की तुमचा पाऊस नेमकी तुमच्या जिल्ह्यामध्ये येणार आहे, हे आता सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो जाणून घ्या. तर पहिला जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो. तर बघा, जो पाऊस या ठिकाणी शेतकरी बांधवांनो कमी पडणार आहे याची यादी मी आता तुम्हाला सांगणार आहे. पहिला जिल्हा सांगण्यात आलाय शेतकरी बांधवांनो लातूर जिल्ह्यामध्ये आता पाऊस थोडासा कमी पडेल, मान्सून थोडासा लेट येईल असं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लेट म्हणजे सांगण्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय बीड मध्ये सुद्धा पाऊस काही म्हणजेच की तालुक्यांमध्ये लेट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नांदेड मध्ये थोडासा पाऊस लेट येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर चौथा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मान्सून पाऊस हा लेट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यवतमाळ मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला पेरणी कधी करायची आहे संपूर्ण डिटेल मध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यामुळे लेट आणि थोडासा वेळ काढून व्हिडिओला नक्की पाहत चला. आणि चॅनलला जर का सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला देखील असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा लेट पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी कापूस सोयाबीन पीक हे केलं जातंय. आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा मान्सून पाऊस थोडासा मंद गतीने येत असल्यामुळे नंदुरबार मध्ये सुद्धा पाऊस थोडासा लेट सांगण्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडासा मान्सून लेट येण्याचे चित्र दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा मान्सून पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजीजनक वातावरण पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरडे वारे वाहू लागले, तिथं सुद्धा मान्सून थोडासा लेट येणार असल्याची शक्यता तंत्रज्ञानाकडून वर्तवण्यामध्ये आलेली आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो बुलढाणा जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, बुलढाणा जिल्ह्यामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये तुमच्या सुद्धा तालुक्यामध्ये मान्सून पाऊस हा थोडासा लेट येणार असल्याचं आता चित्र दिसू लागलंय. बुलढाणा मधील सुद्धा शेतकरी बांधवांना थोडे चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे, त्यामुळे आता तुमचा सुद्धा मान्सून थोडासा लेट येणार असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसू लागलंय. तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे पाऊस पडल्याशिवाय पेरणी काय करू नका अशी माहिती समोर आली आहे. ही सूत्रांमार्फत एक दिलेली शेतकरी बांधवांनो शक्यता आहे, त्यामुळे पावसाबद्दल जर का तुम्हाला अधिकृत अंदाज पाहिजे असेल तर अनुभव व्यक्ती आणि हवामान खात्याकडून माहिती शेतकरी बांधवांनो तुम्ही घ्यायची आहे, घेऊ शकताय. तुम्हाला अशी व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्या लोकसेवा 24 तास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि खरा पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून एकदा नक्की चेक करून घ्या आणि अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.